तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण येत्या रविवारी डान्स स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. तरी ज्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी कृपया माझ्याकडे नावे नोंदवावी. का हो सर, डान्स स्पर्धा म्हणजे नाचायची स्पर्धा का? नाही, खायची आणि हागायची स्पर्धा. का हो सर, तुम्ही माझी मुद्दाम मस्करी करता का? अरे झाकण झुल्या, तुला एवढं माहित आहे तर तू मला विचारतोस कशाला रे? तुला घ्यायचा आहे का या स्पर्धेत भाग? हो सर, मला पण घ्यायचा आहे या स्पर्धेत भाग. अरे पण तू नक्की डान्स कोणता करशील? मी ना सर कोंबडा डान्स करीन. काय, हा कोणता नवीन डान्स आहे बरं? अहो सर, सोपा आहे हा डान्स. चढी खाली करायची आणि वर पाय करायचे आणि डोकं खाली टेकून तोंडानं म्हणायचं कोंबडा डान्स, कोंबडा डान्स, कोंबडा डान्स, कोंबडा डान्स. आहे की नाही सोपा डान्स? असं का? म्हणजे भोंगळा होऊन डान्स करायचा का? आणि जर तुझा मध्येच कोंबडा ओरडला तर सगळे जण तुला बघून हसतील ना रे. त्यापेक्षा तू वाटेभर गोखा आणि झोपून राहा, त्याशिवाय तुला अकल येणार नाही. आला मला शिकवणारा कोंबडा डान्स. गणू, तू कोणता डान्स करशील बरं? सर, मी नागिन डान्स करीन. ओ, म्हणजे तोच का? टुलू लुलू लुलू टुलू लुलू लुलू टुलू लुलू टुलू 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 लुलू. वा वा वा, छान छान. चिंगी बाळ, तू कोणता बरं डान्स करशील? मी की नाही भांगडा डान्स करीन. ओ, म्हणजे तोच का? गड्डमडमडा गड्डमगमगम गड्डमगमटप्पा गड्डमगमगम. अहो सर, हा तर संबळ डान्स आहे. हे तू मला नको सांगूस, मला कळतंय सगळं. अय पोरी, इकडे लक्ष दे की. कोण हो सर? अरे झाकण झुल्या, तू जरा शांत राहा की. मी त्या कोपऱ्यात बसलेल्या मुलीला विचारतो. अहो सर, तिचे नाव जान्हवी आहे की? सर, तुम्ही माझ्याबद्दल बोलता का? नाही ग, मी त्या रावणाच्या बहिणीबद्दल विचारतो. अहो सर, मग ती तर आपल्या वर्गात नाही ना. अगं मग हे तुला कळायला हवं ना. बरं, तू कोणता डान्स करशील? मी की नाही गरबा डान्स करीन. ओ, गुजराती डान्स का? ढोलेडा ढोलडे बगाड मारे हिट काढी से, हे हिट काढी से मारे कोंबडा काढी से ढोलेडा. तर मग ठरलं, मी सगळ्यांची नावे लिहून घेतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो कोणी या स्पर्धेला गैरहजर असला त्याला मी उलटा टांगेन, समजलं का? तर आता आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. काल सांगितलेला अभ्यास सर्वांनी केलाय का? हो सर. मला तुमच्यावर कवडीचाही विश्वास नाही. थांबा, मी आता तुमची तोंडी परीक्षाच घेतो. कोणापासून बरं सुरुवात करू? डेंग्या, तू सांग, चंद्रावर गेलेली पहिली भारतीय महिला कोण? माझी मावशी. पागल आहेस का रे तू? तुझी मावशी चंद्रावर केव्हा बरं गेली होती? अहो सर, जी कोणी असेल ती माझी नात्याने मावशीच झाली की. अरे मूर्खा, मग असं सरळ म्हण ना की मला उत्तर माहित नाही म्हणून. कशाला मला उलो बनवतोस रे? बरं गणू, तू सांग, आकाशात तारे किती आहेत बरं? 1,85,35,00,000. जर तुझं उत्तर चुकीचं निघालं तर? अहो सर, हवं तर तुम्ही मोजून बघा ना. अरे तेवढा वेळ माझ्याकडे नाही दादा. असो, तुझंच उत्तर कदाचित बरोबर असेल. बरं, आता मी महत्वाचं लिखाण करतो, तेव्हा सगळ्यांनी शांत बसायचं आहे. आणि जो मध्ये कोणी आवाज करेल ना त्याचा तर मी तंगडच तोडेन. मला शांतता हवी म्हणजे शांतताच हवी. समजलं का तुम्हाला? हो सर. सर, मुलांची पूर्ण हजर आहे. मुलांची स्कॉलरशिप बाकी आहे. शाळेचं बांधकाम अपूर्ण राहिलंय. इच्छा मारी बरेच कामे राहिलेत की बाकी. इच्छा मारी, हा कुठून बरं आवाज आला? सर, चिंगी पादली. नाही सर, डेंग्या खोटा बोलतोय. सर, मी नाही पादले. अरे बाळ, तू रडू नको, मला माहित आहे कोण पादलंय ते. आणि तू पादली जरी असती तरी काही प्रॉब्लेम नाही. अगं, ती बांधून ठेवायची वस्तू नाही. एवढंच की त्याचा घाण वास येतोय बस. नाहीतर अशा गोष्टीने आपलं पोट साफ होतंय. आणि काही ठिकाणी लोक पादले तर पाया पडतात. तेव्हा तू टेन्शन नको बरं घेऊस. आणि कोण पादलंय ते मला चांगलंच माहिती आहे. जेव्हा जो कोणी कबलेल मी त्याला 501 रुपया बक्षीस देईन. सर, मी पादलोय तेव्हा तुम्ही मलाच पैसे द्या. मला माहित होतं येड भोक्या की ही तुझीच करामत आहे म्हणूनच तर हा मी सापळा रचला आणि त्यात तू बरोबर अडकलास. तेव्हा आता मी तुझं तंगड नक्कीच तोडेन. तर मित्रांनो, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. आणि हो, तुम्हाला आज कोणते डायलॉग आवडले ते कमेंट मध्ये नक्की लिहा. तोपर्यंत राम राम. खुश हुआ.